इंदापूर पोलिसांनी अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करून 68,23,920 रुपयांचा गुटखा व 25 लाख रुपयांचा ट्रक असा एकूण 93,23,920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या ट्रकमध्ये 167 गुटख्याच्या गोण्या आढळून आल्या आहेत। सोलापूरच्या बाजूने पुणे मुंबई बाजूस जाणारा अशोक लेलंड कंपनीचा ट्रक KA 28B 9831 मुंबईकडे जात असताना मध्यरात्रीच्या वेळेस इंदापूर पोलीस गस्त घालत असताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार संशयित अशोक लेलंड ट्रकची तपासणी सरडेवाडी टोल नाक्याजवळ 2 स्थानिक पंचांसमोर केली असता अवैधरित्या मानवी जीवनात अपायकारक ठरणाऱ्या व शासनाने बंदी घातलेला गुटखा आढळून आला। यामध्ये इंदापूर पोलिसांनी गाडी ड्रायव्हर व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक TY मुजावर यांनी दिली आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रामदास सांगळे यांनी। पाहूयात। इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नाकाबंदी दरम्यान आम्ही स्वतः सोबत अधिकारी व स्टाफ असे सरडेवाडी टोल नाका या ठिकाणी संशयास्पद रीतीमध्ये असलेला कर्नाटक पासिंगचा ट्रक त्याचा क्रमांक KA 28-9831 या गाडीची आम्ही तपासणी करण्यासाठी थांबवला असता चालक याने सुरुवातीला गाडीमध्ये प्लास्टिकचे खेळणे बनवण्याचे सामान व साबुदाण्याची पावडर तयार करण्यासाठी लागणारी पावडर असल्याचे सांगितले। नंतर त्यांनी उडवाउडीची उत्तरे दिली। सदरची ट्रक 2 पंचाच्या मदतीने त्याची ताडपत्री काढून तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विमल कंपनीचा एकूण 167 बॉक्स किंमत रुपये 68,23,920 रुपयाचा मुद्देमाल व 25 लाखाची ट्रक असा एकूण 93,23,920 रुपयाचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांनी जप्त करून ताब्यामध्ये घेतलेला आहे। सदर गाडीचा चालक आणि मालक यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाणे येथे भादवी कलम 328 व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदरची कामगिरी पुणे ग्रामीणचे माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, बारामतीचे अपर पोलीस अधीक्षक साहेब श्री मिलिंद मोहिते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे माननीय उपविभागीय अधिकारी श्री गणेश इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलिसांनी केलेली आहे। सदरची इंदापूर पोलीस स्टेशनची ही अवैध गुटख्याच्या बाबतीमध्ये 7वी कामगिरी आहे। यापूर्वी देखील इंदापूर पोलिसांनी 6 कारवायामध्ये अवैध गुटख्यावरती कारवाई केलेली असून आतापर्यंत सुमारे 2.5 ते 3 कोटीचा गुटखा इंदापूर पोलिसांनी जप्त करून कारवाई केलेली आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।